वारस तूच आशा. काय झालं? हे कधी बंद रडतोय घ्यायला? अहो याला भूक लागली असेल. सांगतेय ना, खरं तर याला पेज भरवायला सांगितली होती शेवंताला. आहे कुठे शेवंता? शेवंता गेली. आले आले म्हणे. काय ग, तुला पेज भरवायला सांगितली ना, मग का भरवली नाहीयेस? भरव जा आणि नीट लक्ष दे त्याच्यावर. वय जा आता. त्यावेळी हिच्यामुळेच मुक्ता बाळाला घेऊन गेली होती. हे अगदी बरोबर बोललीस तू. या शिरप्याच्या आणि हिच्या जीवावर सोडलं तर सगळा घोळ झाला होता. अहो असं काय करता? आता ती बया इथपर्यंत येऊन ठेपेल हे आपल्या ध्यानीमनी तरी होतं का? बरं झालं तिने तुला बघितलं नाही, तर लगेच ओळखलं असतं. बरी ओळखेल. लक्ष्मी आणि जागृतीमध्ये काही साम्य दिसतंय का तुम्हाला? पण काय हो, ती बया परत येणार नाही ना आपल्या बाळाला घेऊन जायला? या वेड्यांच्या संगतीत वेडी झाली असे ठार. आता सडल तिकडच आयुष्यभर मेंटल हॉस्पिटल मध्ये. उद्या जाणार आहेस ना? कुठं? अरे असं काय बोलतोस? शैलूला आणायला स्टेशनवर जाणार आहेस ना? आता ताना पोर आहे का त्यो? गाडी धाडून देऊ की? वाड्याचा रस्ता नाही ना विसरला तुमचा शैलू? येईल इकडच वाड्यावर. जाते कुठे ते? विभास जर का तिचा नवरा असता किंवा विभास तिचा नवरा असेल तर मग तो तिला ह्या अशा अवस्थेत टाकून का जाईल? मी काय सुचव कसं? प्लीज प्लीज अभ्यंग, मला प्लीज सुचवा, आपण मुक्ताला या अवस्थेतून बाहेर कसे काढू शकतो? मला एक कल्पनाच आहे की मुक्ता बेटा, शहाणी आहेस ना तू? हा, मग खा बघू. खा बाळा. पण वहिनी, हे बाळ तुझ्यावर नाही गेलंय. अरे माहितीये रे, ह्यांच्या गेलंय ना. आता तू इथेच बोलत बसणार आहेस की आताही येणार आहेस? हा, शेवंता बाळाला घे. चल. तुझं एवढा मागाचा तू मी मुद्दाम नाही केली, साफ करताना झालं तरी. ही चूक लक्षात राहण्यासाठी सगळं काय आहे? मुक्ताची ही अवस्था मला नाही भगवत आता. मी तेच तुला सांगायला आलो होतो बेटा. जस्ट वरी, आता लवकरच ही या अवस्थेतून बाहेर येईल. येस, लवकरच त्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. काय? मिस्टर विभास वैद्य, आपण जिथे कुठे असाल तिथून ही जाहिरात बघितल्यावर ताबडतोब या नंबरवर संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 'तो वारस तूच